जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टाग्रामला जर देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आय डीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न मागता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो आपण अलाइट माशी ऍप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. मित्रांनो चढ खूपच छान झालेलं आहे. प्रत्येक एक लाईक करा, जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो, आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसे मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुकमार्क प्रिसेट आणि शिकेपिटा प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. बिटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता, मी एक तुम्हाला इथं ग्रुप दिलेले आहे, फोटो ऍड ग्रुप म्हणून. आणि पुढे एक मी तुम्हाला इथं व्हिडिओ ऍड करून दिलेले आहे, ओव्हरली व्हिडिओ. तर सिम्पली दोन जस्ट ते हाईड आहे ते अनहाईड करून घ्या. ग्रुप आणि व्हिडिओ हाईड आहे ते अनहाईड करून घ्या. तर बघू शकता मित्रांनो, मी इथं अनहाईड करून घेतलेलं आहे. तर काय करायचं, पहिला आपण इथं ग्रुप एडिट करून घेऊया. व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल. जस्ट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. एडिट ग्रुपला गेल्यानंतर बघू शकता इथं रेक्टँगल दिसून जातील तुम्हाला. बघू शकता मी इथं रेक्टँगल ऍड करून दिलेले आहेत. सिम्पली काय करायचं आहे, स्टार्टिंगलाच आहे इथं फोटो कसे ऍड करायचे सांगतो. जस्ट इथं काय करायचं आहे, रेक्टँगलला सिलेक्ट करा. कलर अँड फिल मध्ये जायचं आहे. तर बघू शकता इथं सिलेक्ट मीडिया नावाचं इथे एक ऑप्शन येईल तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. जस्ट इथं मित्रांनो, इथं फोटोला सिलेक्ट करा आणि वरती प्लस वरती क्लिक करा. सिम्पली तुमचा इथं फोटो ऍड होऊन जाईल. तर सिम्पली मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्या सर्व इथं फोटो ऍड करायचे आहेत. मी अजून एक तुम्हाला 2-3 फोटो इथे ऍड करून दाखवतो. बघू शकता मित्रांनो, मी नेक्स्ट रेक्टँगल वरती क्लिक केलेलं आहे. कलर अँड फिल मध्ये केलेलं आहे. सिलेक्ट मीडिया वरती क्लिक करायचं आहे. जस्ट इथं फोटोला सिलेक्ट करा आणि वरती प्लस वरती क्लिक करा. तर सिम्पली मी अजून एक दोन इथं तुम्हाला इथं पटकन इथं फोटो ऍड करून दाखवतो. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा, जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, इथं सर्व काही उरलेले जे रेक्टँगल आहेत त्या रेक्टँगल मध्ये तुम्हाला इथं फोटो ऍड करायचे आहेत. तर सिम्पली मित्रांनो मित्रांनो आपण जस्ट इथं फोटो ऍड करायचे आहे सर्व. तर मित्रांनो, ऍड केल्यानंतर काय करायचं आहे, जे आपण रेक्टँगल मध्ये आपण जे फोटो ऍड केलेले आहेत तेच आपल्याला इथं ग्रुपच्या बॅकग्राऊंडला देखील इथं ऍड करायचे आहेत. कसं करायचं सांगतो. स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचे. जस्ट इथं फोटोला ऍड करा. फोटोला मित्रांनो नेक्स्ट बीट पर्यंत वाढवा. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथनं कट करा. वरती थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. फिल कॉम्पोजिशन एरिया केल्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी मध्ये जाऊन ऑपेसिटी मित्रांनो आपल्याला फोटोची 20% ठेवायची आहे. मी इथं 20% ठेवलेली आहे. जस्ट इफेक्ट्स मध्ये जायचं आहे. ऍड इफेक्ट्स मध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. होऊ शकतं इथं मी फेड इन फेड आउट इफेक्ट सिलेक्ट करतो. स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करायचं आहे. इन आहे ते आपल्याला 30 सेकंद ठेवायचे आणि आउट देखील इथं 30 सेकंद ठेवायचे आहे. इन 30 आणि आउट देखील इथं 30 सेकंद ठेवायचे आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. मित्रांनो, सेम अशाच प्रकारे उरलेले देखील आपल्याला इथं अशाच प्रकारे इथं फोटो ऍड करायचे आहेत रेक्टँगल मध्ये आणि इथं ग्रुपच्या बॅकग्राऊंडला देखील. तर मी तुम्हाला अजून एक कसा फोटो ऍड करायला सांगतो. तर प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं जस्ट इथं फोटोला ऍड करा. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. नेक्स्ट बीटला जायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. फोटोची ऑपेसिटी मित्रांनो इथं 20% ठेवायची आहे. फोटोची ऑपेसिटी तर मी 20% ठेवलेली आहे.
इफेक्ट्स मध्ये जायचं आहे, ऍड इफेक्ट्स मध्ये जायचं आहे, वरती सर्च करा फेड इन फेड आउट. फेड इन फेड आउट सिलेक्ट करतो, स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करायचं आहे आणि जस्ट इथं 30 सेकंद आणि इथं इन 30 सेकंद आणि आउट देखील इथं 30 सेकंद ठेवायचं आहे. आणि फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर मी अजून एक तुम्हाला इथं करून दाखवतो. बघू शकता इथं मी सिम्पली इथं फोटोला ऍड करतो. प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथं फोटोला ऍड केलेलं आहे. फोटोला थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया केलेला आहे. बघू शकता पहिला मी तर रेक्टँगल मध्ये कोणता फोटो ऍड केलेला आहे बघतो पहिला. तर बघू शकता इथे मी फोटोला ऍड करतो, वरती थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करतो. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटी मध्ये जाऊन ऑपॅसिटी तर पहिलं इथं मी 20% करतो. इफेक्ट्स मध्ये जायचं आहे, ऍड इफेक्ट मध्ये जायचं आहे, वरती सर्च करा फेड इन फेड आउट. होऊ शकता फेड इन फेड आउट सिलेक्ट करतो, इफेक्ट स्टँडर्ड वरती क्लिक करतो, स्टँडर्ड सेटिंग वरती आणि इन 30 सेकंद आणि आउट देखील इथे 30 सेकंद. बघू शकता मी तुम्हाला आणि फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मी तर तुम्हाला 3 फोटो रेक्टँगल मध्ये आणि इथं ग्रुपच्या बॅकग्राऊंडला पण कशी ऍड करायची सांगितले आहेत. उरलेली मी तर पटकन इथं फोटो ऍड करून घेतो आणि काय करायचं मित्रांनो 12.1 सेकंदापासून आपल्याला एक एक बीट लावलेले एक एक फोटो ऍड करायचे आहेत. ते कसे ऍड करायचे सांगतो. प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. सिम्पली इथं फोटोला ऍड करा, नेक्स्ट बीटला जायचं, एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा, वरती थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा आणि इथं व्यवस्थित इथं आपल्याला स्क्रीनला इथं फोटो सेट करायचा आहे. तर एक एक करून इथं मित्रांनो इथं मी पटकन इथनं फोटो ऍड करून घेतो. प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये जातो, इथं फोटोला ऍड करा, फोटोला नेक्स्ट बीटला जायचं, एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा, वरती थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला लास्ट पर्यंत इथं फोटो ऍड करून घ्यायचे आहेत. मी पटकन फोटो ऍड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी एक एक बीटला इथं एक एक फोटो मी ऍड करून घेतलेला आहे. तर आता काय करायचं 12.1 सेकंदापर्यंत याचा करेक्ट प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. बघू शकता मीडियामध्ये गेल्यानंतर जिथं आपला ग्रुप म्हणजे संपतोय त्यानंतरच्या बीटला यायचं म्हणजे बघू शकता इथं 12.1 सेकंद पशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक रेक्टँगल ऍड करा, रेक्टँगलला पूर्णपणे लास्ट या रेक्टँगल वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. कलर अँड फिल्मचा यायचा आहे, ग्रेडियंटला सिलेक्ट करून ब्लॅक खाली व्हाईट वरती क्लिक करायचं आहे. होऊ शकतं इथं सिम्पली ब्लॅक खाली व्हाईट वरती केलेलं आहे. व्हाईट वरती क्लिक करून इथनं पूर्णपणे इथनं व्हाईटला इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे. आपल्याला शॅडोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं ओव्हरली जो व्हिडिओ मी ऍड करून दिलेला आहे त्या सिम्पली या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे शॅडोला. तर मित्रांनो एवढी एडिटिंग झालेलं आहे. सिम्पली आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी काय करायचं आहे, तर आता बघू शकता आपण इथं इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो आपल्याला सिम्पली बॅक यायचं आहे. बघू शकता शेक इफेक्ट प्रिसेट मधला मित्रांनो पहिला आपण बघू शकता इथं 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो 2 नंबरचे इफेक्ट बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला इथं लॉंग इमेज दिसून जातील. लॉंग इमेज म्हणजे मोठे इमेज जेवढे मोठे इमेज आहेत त्या फक्त मोठ्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा. जेवढे काही व्हिडिओमध्ये मोठे फोटो असतील त्या मोठ्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. मला करून इफेक्ट पेस्ट करून दाखवतो, खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. तर बघू शकता पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी ते सर्व काही इथे इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. बॅक याच्या मित्रांनो बघू शकता शेक इफेक्ट प्रेसेट मधला इथनं लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. जेवढे काय मित्रांनो आपल्याला व्हिडिओमध्ये डबल बीट दिसतील म्हणजे डबल बीट आहेत, कुठं कुठं डबल बीट आहेत त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी पटापट इथनं पेस्ट करून घेतो डबल बीटच्या समोरच्या फोटोला. तर प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. तर सिम्पली काय करायचं बॅग यायचा इफेक्ट प्रेसेट मधला मित्रांनो पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर जेवढे काही आता व्हिडिओमध्ये फोटो राहिलेले आहेत त्या सर्व फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे 1 नंबरचा. तर मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. जेवढे काही आपल्या व्हिडिओमध्ये फोटो राहिलेले आहेत सर्व फोटोला आपल्याला 1 नंबरचा हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे. तर पटकन इथनं हा इफेक्ट मी इथं पेस्ट करून घेतो. तोपर्यंत प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक रेक्टँगल ऍड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला काय रेक्टँगल वरती क्लिक करून स्क्रीन टू फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोक मधनं स्ट्रोक इनेबल करून
स्ट्रोकची साईज 11 ठेवायची आपल्याला, करेक्ट 11. स्ट्रोकचा कलर व्हाईट करायचा आहे. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. इथे एक नंबरला ऑप्शन दिसेल नन, त्याच्यावर क्लिक करून ते मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. तर सिम्पली काय करायचं मित्रांनो, व्हिडिओ बघू शकता इथे व्यवस्थित आपल्याला इथं इफेक्ट पेस्ट करा. मी व्यवस्थित इथे इफेक्ट कसे पेस्ट करायचे सांगितले. व्हिडिओ स्किप न करता बघा. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचं रेझोल्यूशन 10 पिक्सेल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली मित्रांनो एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ बघा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने लाईक करा आणि आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघताना आणि एडिटिंग शिकवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.